माया माया आता ग बाई काय येडबीड लागले काय तुम्हासनी? कानाचं पडदं फाटलं की. अगं ते कवाच फाटल्या. तुमच्या डोळ्यापेक्षा बरं मला जरा तरी ऐकायला येते. तुम्हासनी रात झाली की पाकच दिसायचं बंद होते. म्हणूनच म्हणतो चल कुठं? परड्यात परड्यात. परड्यात? हा. आणि एवढ्या रातचं कशाला? आता कशाला सांगू सांगा सांगू सांगा. आ, जा तुम्हीच, मला झोप आली. आता कसा जाऊ? जावा भिताडाला धरून चाच पडत हा, आता तसा जातो चाच पडत इथं नव पड्यात चाच पडत भितडाला धरून चापच जातो भिट्टाड कुठं हाय भिट्टाड कासरा कासरा एक दोन तीन चार पाच सात गावला कासरा डिंग डॉंग डिंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डिंग डॉंग डिंग डॉंग 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 डिंग डॉंग जागा हुडका रे जागा शोधा आता ग बाई माया माया हे काहीतरी करायचं. ह्यांचाच उद्योग दिसतोय. माया आता ग बाई कसं पडलं आवाज? वर काय वर झालं का? खाली सोडू. वर करते. कुठे? अरे देवा. शिस्तीत. हा. शिस्तीत या. हा. आता परत जाशील का रात्रीचं भय? नाही अजिबात नाही. आता तुला घेतल्या बिगर ह्याला सुद्धा जाणार नाही. लय शहाणा हायसा. चला. चल चल विचार बोली झाली आहे. चल लवकर. वा वा मोहिनी, तुझ्यामुळे वाढदिवसाच्या कार्यक्रमाला शोभा आली. थँक्यू. मामा मी आलो. Goodbye, Mr. Manmohan. मामा वारे वा मला चुकून तू तुझा हॅपी बर्थडे साजरा केला काय? कुमार, तू इथं कसं आलास? सायकल वरनं आलो. हे काय आत्ता आलो असा? पण तू तर हा ते मी तीर्थयात्रेला गेलो होतो. मी आईला खूप शोधलं पण आई कुठे दिसलीच नाही रे. ए तू केक नाही आणला तुझ्या हॅपी बर्थडेला? कसला केक? केक हा तू नाहीच आणणार केक. वाटलंच मला तू तर सगळ्यांना दालूच देणार. पण मी आणलाय तुझ्यासाठी केक. मला इथे आलेला बघून तुला आनंद वाटला असेल ना? खा ना, खा केक. हॅपी बर्थडे थू 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 यू. हॅपी खा 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 ना खा. व्हेरी गुड. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. सावकार, हा जिवंत राहिलाच कसा? काय कळत नाही बालाजीला माहिती. याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. लो 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 लो. ए सायकल सायकल सायकल. काय कुंभाल साहेब कुठे चालली स्वाली? ज्याला फिरून येतो. फिरून येत आहे. या या लवकर या. हा
कोण रे तू? तुझा बाप. लोक मला काळा पहाड म्हणून ओळखतात. बबलूची आई. कुरकुबार, ये राजा ये. बबलूची आई, तुम्ही ललता. बबलूची खूप आठवण येते. मी कशी विसरेन रे त्याला. माझ्या पोटचा गोळा होता रे तो. माझ्या म्हातारपणीची काठी होती रे ते. बबलूची आई, तुम्ही ललू नका. मग मलाही खूप ललायला येते. आमची आई म्हणत होती बबलू फार चांगला मुलगा होता. मग चांगली मुलं देव बाप्पाला फार आवडतात ना, म्हणून मग देव बाप्पाने त्याला बोलवून घेतला. देवानं बोलवून घेतलं असतं तर मला काय वाटलं नसतं. पण त्या सैतानाने माझ्या पोराचा बळी घेतला रे, बळी घेतला. कुणी मारलं असेल त्याला बबलूची आई? त्या विषारी इंजेक्शन अशी औषधं तयार करणाऱ्याचे हात जोडून कसे जात नाही, त्यांचे राख रांगोळे कसे होत नाही, त्यांचं वाटोळ कसं होत नाही, वाटोळ कसं होत नाही. तसंच होईल बबलूची आई, तसंच होईल. तुझा बाप. लोक मला काळा पहाड म्हणून ओळखतात. यहाँ क्या है तू? हे काय ओळखलंस? हे एक इंजेक्शन आहे, तुझ्याच फॅक्टरीत तयार झालेलं. हजारो निष्पाप जीवांचे बळी घेणाऱ्या तुझ्यासारख्या नराधमाला जिवंत राहण्याचा काय अधिकार आहे?